मेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो, पण कधी अशी झणझणीत वाटण घालून केलेली मेथीची रस्सा भाजी तुम्ही केली आहे का? गरमागरम बाजरीची भाकरी आणि ही मेथीची रस्सा भाजी. आहा, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करा. बाळंतिणीसाठी तर हा एक चांगला ऑप्शन आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी एक जुडी मेथी व्यवस्थित निसून घेतली आहे आणि आता ही मेथी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. मेथी व्यवस्थित धुवून घ्यायची, त्यामुळे त्याला माती असते ती निघून जाण्यास मदत होते. मेथी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी त्यामध्येच थोडं पाणी घालून एक 5 मिनिट हे असं साईडला ठेवून देणार आहे. त्यामुळे राहिलेली जी माती असते ती भांड्याच्या तळ्याला जाऊन बसते. आता आपण मेथीला सर्वात आधी फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक भांडं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत आणि हा लसूण मी आता यामध्ये घालून घेणार आहे. लसूण छान थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि लसूण व्यवस्थित आपल्याला इथे परतून झाला की त्यामध्ये ही मेथी घालून घ्यायची आहे. मेथी घालताना मेथी व्यवस्थित निथळून घ्यायची, पाणी सर्व काढून घ्यायचं आणि नंतर यामध्ये घालायची. मेथी घातल्यानंतर हे आपण थोडंसं वरखाली करून घेणार आहोत. थोडंसं मेथी व्यवस्थित मिक्स करून झाली यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. यामुळे काय होतं, मिठामुळे मेथीला छान पाणी सुटतं आणि या अंगच्या पाण्यामध्येच आपल्याला ही मेथी शिजवायची आहे. वरून कोणतंही एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. आता आपली इकडे मेथी शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. वाटणासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, पाऊण चमचा जिरे घेतला आहे आणि इथे मी एक 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेणार आहे. जर तुमच्याकडे कूट नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता. एवढंच साहित्य आपल्याला सर्व मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते छान पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. आपण शेंगदाण्याच्या आमटीला ज्या पद्धतीने वाटण बनवतो त्याच पद्धतीने हे वाटण छान वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे छान वाटून घेतलं आहे. आता आपण एकीकडे जी मेथी शिजायला ठेवली होती त्यातलं बऱ्यापैकी सगळं पाणी आटलेलं आहे आणि आता आपली मेथी शिजून तयार आहे. आता ही शिजलेली मेथी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता त्याच भांड्यामध्ये मी काय करणार आहे, परत थोडंसं तेल घालायचं आणि हे जे आपण वाटण छान वाटून घेतलं होतं त्याची फोडणी देऊन घ्यायची. या तेलामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आणि वाटणाला छान थोडंसं 1-2 मिनिट व्यवस्थित बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. आता इथे वाटणाला उकळी यायला लागली आहे, त्यामध्ये आपण आपल्याला जशी मेथीची भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. साधारण मी इथे एक पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि या वाटणाला छान मी आता एक उकळी येऊन देणार आहे. इथे छान या वाटणाला तर उकळी आली की यामध्ये आपण जी मेथीची भाजी शिजवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवरती हे असंच आपल्याला शिजवून द्यायचं आहे. आता आपण पहिल्यांदाच मेथीच्या भाजीमध्ये मीठ घातलं होतं, तरी सुद्धा जर गरज असेल तर तुम्ही आता थोडंसं यामध्ये मीठ घालू शकता. पण आपलं पहिल्यांदा किती मीठ घातलंय त्याचा अंदाज घेतच यावेळेस मीठ घालायचं आहे. आता एक 2 ते 3 मिनिटं झालेत. आपलं इथं छान भाजीला उकळी आलेली आहे, भाजी छान शिजलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपली मेथीची झणझणीत वाटण घालून केलेली रस्सा भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता आणि बाळंतिणीला आपल्याकडे मेथीची भाजी खायला घालतात, बाजरीची भाकरी खायला देतात, तर बाळंतिणीसाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. फक्त बाळंतिणीला ही भाजी देताना हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं कमी घालायचं किंवा मग भाजीमध्येच मिरची थोडीशी चिरून घालायची, वाटणामध्ये शक्यतो वाटायची नाही.
तर अशा पद्धतीने आपली मेथीची रस्सा भाजी तयार आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आपली ही रेसिपी घरी नक्की करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान रेसिपीजसाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान पौष्टिक रेसिपी सोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.